मुंबईमधल्या प्रदूषणावरून हायकोर्टाने आता सरकार आणि महानगरपालिकेला खडे बोल सुनावले आहेत। मुंबईकरांच्या जीवावर जर बेतणार असेल तर सार्वजनिक प्रकल्प बंद करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही असा इशारा आता हायकोर्टाने दिला आहे। हायकोर्टाने राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला असा इशारा दिलेला आहे। मुंबईमध्ये सध्या बुलेट ट्रेन, मेट्रो रेल्वे, सागरी किनारा मार्ग आणि अटल सेतू अशा प्रकल्पांसह इतर सार्वजनिक प्रकल्प सुरू आहेत। या सगळ्यामुळे हवेचं प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। शिवाय हे प्रकल्प राबवणाऱ्या सरकारी यंत्रणांकडून प्रदूषणाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन सुरू असल्याचं सुद्धा उघड होत आहे। त्यामुळे असं असताना या प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याशिवाय काहीच कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाने आता मंगळवारी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यासोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला धारेवर धरलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांचा जीव कोडण्यासाठी हे प्रकल्प कारणीभूत ठरत असतील तर मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी ते बंद करण्याचे आदेश देण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा आता हायकोर्टाने दिलेला आहे। तर मुंबईमधल्या वाढत्या प्रदूषणाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हायकोर्टाने सरकारला आणि मुंबई महानगरपालिकेला खडे बोल सुनावले आहेत। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, काय नेमकी माहिती मिळते? या मुंबईमध्ये इतके सगळे प्रकल्प सुरू आहेत, या सगळ्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणावरती प्रदूषणाच्या विळख्यात मुंबई सापडलेली आहे। मुंबईकरांच्या जीवावरती जर हे सगळे प्रकल्प उठणार असतील तर हे सार्वजनिक प्रकल्प बंद करायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा हायकोर्टाने दिलाय। मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं असं म्हणूया, कारण मेट्रोचे प्रकल्प मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रो 3 असेल किंवा मेट्रोचे दुसरे प्रकल्प जे आहेत ते मुंबईमध्ये सुरू आहेत। हे प्रकल्प कोस्टल रोडचा प्रकल्प सुरू आहे। हे प्रकल्प सुरू असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। मात्र सरकारने हे प्रदूषण जे आहे ते अगदी थोड्या प्रमाणात असल्याचा दावा केला। मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महानगरपालिकेला अक्षरशः फटकारले असं म्हणावं लागेल। हे प्रकल्प जर का अशाच पद्धतीने प्रदूषण करणार असतील, त्याचं काम सुरू असताना प्रदूषण होणार असेल, ते प्रकल्प बंद करायलाही आदेश द्यायला कोर्ट मागे पुढे पाहणार नाही अशी सक्त ताकीद जी आहे ती दिलेली आहे। ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईमधल्या हवेचा दर्जा जो आहे तो खालावलेला आहे, कमी झालेला आहे, हवा अतिप्रदूषित आहे आणि आता साधारणतः फेब्रुवारी महिना सुरू आहे, अजूनपर्यंत हा दर्जा सुधारलेला नाहीये। या प्रकल्पामधनं होणारं प्रदूषण जर का असंच सुरू राहिलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते, मुंबईकरांना त्रास होऊ शकतो। त्यामुळे हिताचे प्रकल्प आहेत मुंबईकरांच्या, ते मुंबईकरांना जर का ते प्रकल्पाचं काम घातक ठरत असेल तर या प्रकल्प काम थांबवण्याचे आदेशही कोर्ट देऊ शकतं असे स्पष्ट संकेत जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत। यावेळी अगदी पंकज, आपण गेल्या काही महिन्यांमधलं मुंबईमधलं वाढतं प्रदूषण बघतो आहोत। सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या सुद्धा या सगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रदूषणाचे जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं उल्लंघन करताना दिसतात आणि एकीकडे असं असताना दुसरीकडे आता प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते धुतले जात आहेत। याला आपण विरोधाभास म्हणू शकतो। यामिनी, एका बाजूला सरकारी यंत्रणांची जबाबदारी आहे की प्रदूषण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व नियम धाब्यावरती बसून हे प्रकल्प पूर्ण केले जातात असं आपलं नाही तर कोर्टाचं म्हणणं आहे। कारण प्रकल्प पूर्ण करत असताना आम्ही डेडलाईन पाळावी लागते, निवडणुकांचं जे काही एक क्रम आहे तो पाळावा लागतो, निवडणुकांच्या आधी काही उद्घाटनं करायची आहेत, त्यामुळे घाईघाईमध्ये प्रकल्प पूर्ण करावे लागते आणि या सगळ्या गडबडीमध्ये जे आहे ते प्रदूषण वाढते। यामिनी, अगदी धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण ही महत्त्वाची बातमी बघतोय, हायकोर्टाने चांगलेच खडे बोल सुनावलेले आहेत। हायकोर्टाने सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला खडे बोल सुनावले आहेत, इशारा सुद्धा दिलाय। सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत, कोस्टल रोडचं काम सुरू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रोचे प्रकल्प सुरू आहेत। या सगळ्या गोष्टी जर मुंबईकरांना जर घातक ठरणार असतील, मुंबईकरांच्या जीवावर बेतणार असतील तर हे प्रकल्प बंद करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही असं म्हटलेलं आहे। तर याच विषयी बोलूयात, निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निखिल, आपण बघतोय हायकोर्टाने आता सरकार आणि पालिकेला खडे बोल सुनावलेले दिसत आहेत। मेट्रो आणि या सगळ्या प्रकल्पांची कामं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत।
नक्कीच यामिनी, याच प्रकरणातून काल आहे ते उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे ती पार पडली आणि याच वेळी आहेत ते न्यायाधीशांनी हे संपूर्णपणे खडेबोल आहेत ते सुनावलेले आहेत। मुंबईमध्ये अनेक कामं आहेत ती या ठिकाणी रस्त्यांची सुरू आहेत, त्यासोबतच कोस्टल रोड असेल, अनेक ब्रिजची कामं सुरू आहेत। आता आपण महालक्ष्मी हाजी अली या ठिकाणी आहोत आणि आपल्या मागे देखील पाहू शकतो या ठिकाणी संपूर्णपणे कामं सुरू असताना जे मोठ्या प्रमाणात जे धुलीकण आहेत ते या ठिकाणी हवेमध्ये पसरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर याच ठिकाणी आहेत ते रेती असेल, सिमेंट असेल, अशाची जी कामं आहेत ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहेत। त्यामुळे हवेमधील जे धुलीकणांचं प्रमाण आहे त्यासोबतच प्रदूषणाचं प्रमाण आहे ते देखील वाढताना या ठिकाणी दिसून येत असताना गेल्या आठवड्यापासून जे हवेचं प्रमाण आहे, हवेची जी गुणवत्ता आहे ती न सुधारल्याच्या कारणाने काल या ठिकाणी कोर्टाने हे संपूर्णपणे खडेबोल आहेत ते सुनावलेले आहेत। पाहायचं झालं तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या विशेष खंडपीठाने या दोन्ही यंत्रणांच्या दाव्याबाबत हा जो संताप आहे तो व्यक्त केलेला आहे। काल देखील महानगरपालिका असेल किंवा शासनाच्या वतीने आहे ती हवेतील गुणवत्ता आहे ती काही प्रमाणात व्यवस्थित असल्याचं या ठिकाणी म्हटल्यात आलं, परंतु न्यायमूर्तींची ही बाब लक्षात येताच त्यांनी या ठिकाणी संपूर्णपणे खडेबोल सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। गेले अनेक दिवस आहेत ते मुंबईतील या ठिकाणी ही जी विकास कामं आहेत ती सुरू आहेत, परंतु या विकास कामांमुळे मुंबईतील प्रदूषणाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे असा जो संपूर्णपणे रिपोर्ट आहे तो न्यायालयापुढे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी हे जे खडेबोल आहेत ते न्यायमूर्तींनी सुनावलेले आहेत आणि नक्कीच याबद्दल जी सुधारणा आहे ती करण्यासाठी देखील सांगितलेले आहे। हवेची गुणवत्ता सुधारली नाही तर येत्या काळामध्ये हे जे संपूर्णपणे सार्वजनिक कामं आहेत ज्यामुळे सामान्य नागरिकांना असेल किंवा मुंबईकरांना असेल ते प्रदूषणाचा हा जो सामना करावा लागतोय तर ही सार्वजनिक कामं देखील थांबवण्याचा इशारा या ठिकाणी न्यायालयाने दिलेला आहे। आता सरकार याच्यावरती कशा प्रकारे उपाययोजना करतंय, ही संपूर्णपणे कामं सुरू असताना कोणत्या या ठिकाणी बाबी आहेत त्याचा वापर करून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करतंय हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे निखिल, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।